वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं खेळाडूंचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग सीझन 5 चा चॅम्पियन कोण ठरणार त्यासाठी चालणारी ही लढत आहे. शेवटच्या क्षणामध्ये येणारी ग्रँड फिनालेचा सीझन 5 चॅम्पियन कोण बनणार त्यासाठी ही लढत आपल्या भेटीला येते. ज्यावेळेला खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चालू होती त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा मनामध्ये एक वेगळा उत्साह होता, एक वेगळा जोश होता, एक वेगळा जल्लोष होता. परंतु आता अंतिम क्षणामध्ये शेवटच्या क्षणामध्ये येत असताना प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं, अनेक मान्यवरांचं यावेळेला मन गहिवरून आलंय या स्पर्धेला निरोप देताना. लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. दोन सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे कर्णधार अक्षय, दुसरीकडे अर्जुनला आपण पाहतो. पहिला चेंडू प्रॉपर लाईन लेन टप्पा निर्धाव चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी. खुलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला प्रयत्न चांगला होता. समीर विचारी आहे. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ एक धाव धाफकावर येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय. ग्रँड फिनाले जशी चालू होते तसा मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर आणि त्यांच्या सोबतीनं ऋषी खांडेकर. थँक्यू सर. ओ थोडक्यासाठी वाटलाय चेंडू. आता सीमा रेषा पार होता. अर्जुन आपल्या संघासाठी लढतायत, शेवटपर्यंत लढतायत. तीन चेंडू 2 धावा झाल्यात अजूनपर्यंत संघाच्या. डॅडी इलेव्हन या संघाच्या. ओ बघा काही सन्मान ते आपण घेणार आहोत. जो कट्टी मूवी आहे, जो शॉर्ट मूवी आहे, मगाशी त्याच्याबद्दल मी माहिती दिली होती. त्याचे मिस्टर मयूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं. मिस्टर मयूर, कट्टी एक शॉर्ट मूवी आहे, ती थोड्या दिवसात रिलीज होईल आणि त्या कट्टी मूवीला या फुलपाड्यातील गृहस्थाने आणि या मुलाने ती शॉर्ट मूवी काढलेली आहे. थोड्या दिवसात रिलीज झाल्यानंतर त्याचा सार तुम्ही बघाल तर खरोखर तुम्हाला आवडेल आणि त्याचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय धवलदादा चोरके, नाही आदरणीय प्रतिभाताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते बघा ही कट्टी मूवी आहे आणि त्याचा तो ट्रेलर दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट चेंडू. यह गाड़ी अंधेरी से बांद्रा, बांद्रा से दादर, दादर से मुंबई सेंट्रल के बीच किसी भी स्थानकों पर नहीं रुकेगी. कृपया रेलवे लाइन पार न करें, इससे दुर्घटना हो सकती है. रेहान उठ जा यार, चाय तैयार है, पी ले. तर कट्टी मूवी आल्यानंतर तिची स्टोरी जरूर ऐका. मी सांगितली असती परंतु ती जर तुमच्यापर्यंत पोहोचली तर त्याच्यातला तो जो काय बघायचा इंटरेस्ट आहे तो निघून जाईल. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस प्रतीक ठाकूर यांच्याकडून डॅडी इलेव्हन या संघासाठी. प्रत्येक चौकाराला 100 रुपये प्रतीक ठाकूर यांच्याकडून डॅडी इलेव्हन संघासाठी. नवीन गोलंदाज आहे घातक सिद्धार्थ वारंग. नाम आहे सिद्धू. नक्कीच सिद्धू समोर सॅमी एस फॅक्टर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. ऋषी पण ती पहिल्या मॅचपासून अशी ती रंगत किंवा टफ फाईट मॅच जी म्हणतो ना ती जर का अल्पेश शिलंजी कोणी केली असेल तर या अगोदर झालेली त्यांची ती मॅच आणि त्याच्यामध्ये 3 स्टार बारोंडा माऊलीने केलेला खेळ. नक्कीच सर. 24 चेंडू 25 धावांचं आव्हान होतं पण ग्रेट अल्पेश कळंबे यांची ती फिल्डिंग आणि हा गडी बाद. अल्पेश कळंबे यांची फिल्डिंग जेव्हा तो काही ठरवायचं करतो तो नक्कीच ठरवूनच करायचा प्रयत्न करतो. बघा आता ब्रेक आहे म्हटल्यानंतर आपण फुलपाड्यातील सुप्रसिद्ध एडिएटर जो आहे त्याचा या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल त्या एडिटरला, त्याचं नाव आहे करून दे रे मिहीर, प्लीज मंचावरती या.
आपला यथोचित सन्मान केला जाणार आहे या फुलपाडा प्रीमियर लीगच्या व्यासपीठावरती. आदरणीय धवलदादा चोरगे यांना विनंती करेल की आपण मिहीरचा सन्मान करायचा आहे. मिहीर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमधला एडिटर आहे. खूप चांगले व्हिडिओ बनवतो, खूप चांगला एडिट करतो, कट करतो आणि कधी कधी रील बनवतो त्यावेळेला त्याचे कंटेंट खूप चांगले असतात आणि त्याचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद मिहीर आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी. तू अजून मोठमोठ्या हस्तींसाठी काम करावं आणि स्वतःसाठी सुद्धा अशा सदिच्छा तुला या PPLच्या व्यासपीठावरती PPLद्वारे. ऑन साईडला नाही, समोर. सुंदर गोलंदाजी सिद्धांत वारंग यांची. नाही पण ऋषी, मला तुला एक प्रश्न विचारावा वाटतोय की या फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ खूप मेहनत करून आलेत, तर कोणता संघ हा वरचढ दिसेल या मॅचमध्ये? जो चांगला खेळ करेल तो नक्की वरचढ ठरेल अरे, या हे सामन्यामध्ये. हा तर ग्लोबल आन्सर झाला यार. काहीतरी याच्यामध्ये लॉजिक असेल ना की अल्पेश 11 वरचढ असू शकतो किंवा डॅडी इलेव्हनने चांगल्या चांगल्या संघांना धूळ चारली आहे तर तो संघ वरती येऊ शकतो. नक्की सांगू शकतो. अल्पेश 11, अल्पेश नावामध्येच अल्पेश आहे. तो आपलं लकी लक घेऊनच येतो. असा कोणता संडे नाही ज्याने डॅम वरती फायनल नाही मारली आहे. हर सॅटर्डे संडे जेव्हा तो एंट्री करतो तेव्हा तो फायनल मारतो. आणि आजही 24 चेंडू 25 धावांची गरज असताना या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये आणि हा निर्धाव चेंडू, जसं मृदुलदा बोलतायत, वसई विरार प्रीमियर लीग मध्ये मृदुलदादा स्वतः एंट्री करून चार वर्ष एक प्राइज नाही आणू शकले. या वर्षी अल्पेश कळंबे यांनी एंट्री केली आणि थर्ड प्राइजचा मानकरी ठरलाय तो संघ. अर्थातच म्हणजे तो लकी चॅम्प आहे. असं लकी चॅम्प आहे. लकी चॅम्प आहे. लकी चॅम्प इतका लकी चॅम्प आहे ना की सर त्याच्याविषयी बोलावं असं कमी वाटते. आणि षटक चालू होण्या अगोदर एक सन्मान बारुंडा माऊली मंडप डेकोरेटर रवींद्र म्हात्रे आणि विशाल गरेल यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रवी म्हात्रे आणि विशाल गरेल दोघांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. दोन्ही गोष्टींची चर्चा होईल. आपण हॉट फेवरेट टीम सांगितलीत अल्पेश 11, पण त्याच गोष्टीला थोडासा मी खारीज करून किंवा त्या गोष्टीला थोडासा कट शॉट करून पुढे जातो आणि समोरचा संघ ज्या संघाने या अगोदर विजय सावंत म्हणजेच हेमंत 11 जी या स्पर्धेतली PPL मध्ये हॉट फेवरेट टीम होती तिला पराभूत करण्याचा कारनामा केला. म्हणजे कागदोपत्री किंवा मागील काही मॅचेसच्या डेटाबेसवरती जर का चर्चा करायची झाली, ये होईना बात. 5 रन. एखादी चिंगारी पडावीने आगीचा भडका व्हावा अशा प्रकारचं चित्र डगआउट मध्ये दिसलं. नक्कीच सर. मोठं नक्कीच, सेलिब्रेशन. नक्कीच. 1+4. आदरणीय निमेशजी राऊत यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे बारुंडा माऊली मंडप डेकोरेटरचे आदरणीय रवी म्हात्रे, विशाल गरेल. आपलं मनपूर्वक आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि जे काही योगदान आपल्याला लाभलं या स्पर्धेला त्याबद्दल थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. मी म्हटलं होतं की या संघाला अंडरएस्टिमेट करून चालणार नाही आहे. या संघामध्ये काही असे त्यांनी असा काही खेळ केलाय त्या खेळाला बघून तो या सामन्यामध्ये तितक्या सहजासहजी अल्पेश 11ला जिंकून देतील असं वाटत नाहीये. आणि त्याच वेळेला आलेला तो नशिबाचा चौकार नाही, तो फायफर होता. 1+4 टोटल 5 धावफलकाचे धाबा आहेत 18. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. कॅल्क्युलेटिव्हली अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 3 धावा थोडंसं वरती गेलाय. नक्कीच सर. जसं 1 चेंडू 4 धावेची गरज असताना बाबूरावने जवसा चौकार मारला होता, जसं त्यांचं लक चालू होतं तसे आता त्यांचा आजचा दिवस त्यांचा आहे. जसं अल्पेश 11 24 चेंडू 25 धावा रोखू शकला असता, त्यांनी रोखले त्या धावा. या दोघांचाही लक चालू आहे. लक कोणाचा साईडनं जाता हे आज बघायला भेटणार आहे आपल्याला. दोन्ही संघांना मिळालेली नशिबाची साथ आता ती समसमान असल्या कारणानं शेवटी तुमच्या मेहनतीवरती कौल जाणार आहे आणि त्यामुळे कोणाची मेहनत मोठी हे आतमध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. सिंगल आली. एक धाव येताना दिसते.
स्वामी समर्थ फोटो स्टुडिओचे मालक दीपक पागी यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. आपला यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ त्याच्याबद्दल सांगू इच्छितो की या ज्या सर्व ग्राफिक्स आपण बघतात, जे बॅनर्स बघायला मिळतात, ते सर्व बॅनर्स बनवण्याचं काम दीपक पागी यांनी केलंय. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओचे मालक, ओनर आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल, त्याने दिलेल्या योगदानाबद्दल. दीपक पागी कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. आमच्या ऋषिकेश खांडेकर यांचे जवळचे मित्र. नेविल नवीन गोलंदाजी मार्कवरती. नेविलचा पहिला चेंडू सामीने एका धावेसाठी पाठवला. नेविल म्हणजे एक मॅजिकल बॉलर आहे. नेविल नेहमीच मॅजिक करतात, नेविल नेहमीच संभ्रमात टाकतात आणि नेविल नेहमीच प्रभावी मारा करून संघाला जिंकून देतात. मग तो संघ या अगोदर अनेक संघ आपण बघितले होते. मग त्यांनी स्वास्तिकला रिप्रेझेंट केलं, त्याने आता मला वाटतं ते विघ्नेश फायटरला रिप्रेझेंट करतात. यस, दीपक पागी आलेले आहेत. ओहो, व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. सुंदर सुंदर असे बॅटिंग करतायत. मी अक्रम खान साहेबांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओचे मालक दीपक पागी यांना, ज्याने या स्पर्धेसाठी ही सर्व ग्राफिक्स वर्क केलं. धन्यवाद. विघ्नेश फायटर 2 विकेटला 500 रुपये सुरूकडून, विघ्नेश फायटरकडून. नेविल यांच्यासाठी बक्षीस लागण्यात आलं कारण त्यांच्या संघामधून ते खेळतात विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. मोरेगाव चॅलेंजर कडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांची भडीमार होत आहे. आता मजा येणार आहे या सामन्यामध्ये. 27-1 शेवटचे काही चेंडू आणि त्या चेंडूवरती नेविलचा कंट्रोल की सॅमीची अदाकारी. ओहो, बॉटर डिलिव्हरी, पण वाईड. पंचांनी सुद्धा वाईडचा इशारा दिलाय. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आलेत, पण आल्यानंतर एकाच डगआउटमधून आवाज येतोय, पुन्हा एकदा वाईड. बघा, डॅडी 11ने जर का हा सामना जिंकला तर बारुंडा माऊली म्युझिकल ग्रुप कडून इथे बँड लावण्यात येणार आहे. बँड लावण्यात येणार आहे बारुंडा माऊली म्युझिकल ग्रुप कडून. जर का बारुंडा माऊली इथं डॅडी 11 संघ जिंकला तर हे बक्षीस. नेविल वन्स अगेन ऑन बॉलिंग मार्क. समोर नाही, सॅमीने संयम दाखवला, शांत चित्तानं चेंडूला खेळलं, एका धावेसाठी पाठवलाय. आवाज फक्त डगआउट मध्ये नव्हतोय, पण दर्शक पूर्णपणे शांत आहेत आणि त्यामुळे दर्शकांना सुद्धा यांना चेअरअप करणं गरजेचं आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे, मनोबल उंचावणं गरजेचं आहे आणि त्यासाठी टाळ्या शिट्ट्या वाजल्या पाहिजेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, पण नाही, चेंडू हिट झालाय. हलक्या हाताने चेंडूला खेळले, स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धाव्याने दापोला पुढे जाऊन पोहोचलंय. 32 म्हणजे 33 इज द टार्गेट. प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यावून जाऊ द्यात या पहिल्या इनिंगच्या बॅटिंगसाठी. खूप चांगला खेळ करून दाखवला डॅडी 11ने. म्हणजे ज्या फायनल सामन्यासाठी जी टोटल हवी होती, जे चॅलेंजिंग स्कोर हवं होतं ते आणून ठेवलंय. बघा, अर्जुनचं कॉन्ट्रीब्युशन 2 धावांचं स्वस्तात बाद झाले. सूरज 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सॅमीचं. अक्षय 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. ओव्हरऑल 32 धावा, 33चं लक्ष. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू. पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू.
आन तुला जीवाचं रान कर पेटून घाव भार वादळ वाऱ्यात तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आईचं ऋण फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढारा तू
आणि त्यामुळे फायनलपर्यंतचा प्रवास त्यानं कंप्लीट केला. पण डॅडी 11 ही टेरर टीम आहे. त्यांनी दाखवलेले साहस, त्यांनी दाखवलेला आतापर्यंतचा खेळ, त्या खेळावरती कोणताही संध्या नव्हता. डाऊन दी ग्राउंड, बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडूला पाठवलं सरळ सीमारेखा पार. PPL चौकार, 4 धावा. कल्पेश नरसाळे. कल्पेश नरसाळे, ज्या कल्पेश नरसाळेने या चेंडूला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण शेवटी नशिबाची साथ नाही लागली आणि त्यामुळे चौकार आलाय. 4 धावाला. धावफलकाचे धावा 13. 13-1-3 आफ्टर 0 लॉस. टीम अल्पेश 11 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक. ऋषी, काय वाटतं या दुसऱ्या षटकामध्ये अजून कशा प्रकारचा खेळ बघायला मिळू शकतो? कारण अजूनही 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. जोपर्यंत सिद्धू मैदानात आहे तोपर्यंत अल्पेशची जीवात जान आहे एकदम. शॉर्ट मध्ये बोलला, पण अगदी खरं बोलला. पण मी तर म्हणेल दुसऱ्या बाजूला डॅडी 11चा अशोक आहे, तोपर्यंत डॅडी 11 मध्ये जाण आहे. कारण अशोकने मागील मॅच मध्ये 3 धावांचं षटक हाताळलं होतं, ओनली 3 रन्स. आणि त्यानंतर त्या मॅचला टर्न होताना आपण बघितलं होतं, आणि टर्न झाल्यामुळे हेमंत सारखा संघ स्पर्धेच्या फायनलमध्ये आला नव्हता. सर हे क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकतं. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, काही होऊ शकतं. तर आपण इथे कॉमेंट समालोचन कक्षामध्ये बसून आपण तरी नाही सांगू शकत ना की कोण जिंकेल, कोण पराभूत होईल. अगदी योग्य, अगदी बरोबर. पण दुसऱ्या बाजूला ऋषी, या मॅचकडे आपण जाणारच आहोत आणि ही मॅचची चर्चा चालू राहणारच आहे. 5 बॉल झालेत, 16 झालेत, अजूनही शेवटचे अंतिम चेंडू बाकी आहे. PPL बद्दल काय सांगशील? या वर्षीची PPL कशी वाटली तुला आणि कशा प्रकारे तू एन्जॉय केलं, स्पेशली तुझ्यासाठी? खरं तर PPL म्हटलं तर आम्ही स्वतः एक मेहनत करतो. बाकीचे जेवढे संघ आहेत तेवढे स्वतः संघ मेहनत करतात आणि खूप छान वाटते. आपल्याच मैदानावरती आपण ही टुर्नामेंट आयोजित केली आहे. सगळ्या संघांचा समावेश आहे याच्यामध्ये आणि 120 तब्बल खेळाडू आहेत. गेल्या वर्षी आम्ही PPL आयोजित केली होती. यावर्षी आमच्या संघामधून एक खेळाडू बाहेर गेला, पण आमच्या संघामध्ये 2 खेळाडू आतमध्ये आले. एक तर प्रणय आणि दुसरा विपुल. या PPL मुळे ते आतमध्ये आले आमच्या संघामुळे. गेल्या वर्षी आम्ही प्रणयचा परफॉर्मन्स बघितला, त्याची गोलंदाजी आणि विपुलची बॅटिंग, त्यामुळे PPL आमच्यासाठी तरी नशीबवान समजतो आम्ही की PPL एक्झॅक्टली. PPL इज अ सक्सेसफुल इव्हेंट आणि त्या PPLने भरपूर सारे खेळाडू दिलेत आणि त्यामुळेच आज या विभागातून 7 संघ आपल्याला बाहेर खेळताना दिसतात आणि नवनवीन खेळाडू घडतच आलेले आहेत. आणि खूप चांगला सार या ऋषीने या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मांडलाय. धावफलकाची धावा 17-17. एका चेंडूचा खेळ झाला. इक्वेशन वरती नजर टाकूयात. 11-16. 11 बॉल रिमेनिंग अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्या लग रहा है? ऑन साइडला चेंडू हातात. सॅमी. वेस्ट इंडिजने ज्या वेळेला T20 वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेला त्या संघाचा कर्णधार हा डेरन सामी होता. ब्रेथवेटने 4 षटकार मारले, ती वेगळी बाब. यावेळेला सुद्धा डॅडी 11चा कर्णधार सॅमी आहे. चेंडूला गॅपमधून नीलू का भाई मोहित, तोही आमच्या 15 स्क्वॉड मध्ये रजिस्टर आहे. यंग टॅलेंट आहेत. जीवदानी मोहलीमध्ये बघायला गेलं तर आता मोस्टली यंग टॅलेंटच आहेत. पन्नन. समोर डाऊन द ग्राउंड. हो कडक. याचसाठी PPL हवीशी वाटते आणि याचसाठी PPL चा थाट भरला जातो. आणि PPL भरवल्यानंतर अशा प्रकारचं दृश्य दिसतं, म्हणूनच PPL ला 4 चांद लागतात. अति सुंदर नजारा फिल्डिंगचा पेश केला गेला क्षेत्ररक्षकाद्वारे आणि चौकार आणलाय. कल्पेश नरसाळे यांच्यासाठी बक्षीस आले आहे विजू यांच्याकडून 200 रुपयाचं या चौकार अडवण्यासाठी. घड्याळामध्ये 1:27 झालेले आहेत आणि त्यानंतर सकाळ, म्हणजे ही सकाळच आपण म्हणत, आणि सकाळी देवी दैवतांचं नाव घेतलं जातं. एका धाब्यासाठी खेळले. चेंडूला सिंगल येते, ओनली 1 रन. प्रचंड दडपणाखाली
संघ आहे तो अल्पेश शिलेमनचा, पण अजूनही दोन्ही धाकड फलंदाज मैदानात आहेत. मैदानामध्ये आहेत. या दोन्ही खेळाडूने अशा इक्वेशनला अनेक वेळा पार केलंय. आता 7-14 इथला चौकार बळ देईल अल्पेश शिलेमनला आणि चौकार नाही आला. अशोक आणि आला फायनली तो चौकार आला. बकासूर इज इन फुल फॉर्म. बॅक इन फॉर्म, बॅक इन फॉर्म, बॅक इन फॉर्म. बट मॅच संपलेली नाहीये. मॅच मॅच संपलेली संपली नाही. नाहीये. 6 चेंडू 10 धावेंची गरज. मी म्हटलं होतं अशोकने खूप चांगला स्पेल या अगोदर टाकला आणि अशोकने पलटवार करण्याचा प्रयत्न केला, त्याचे एफर्ट्स दिसले, पण शेवटच्या चेंडूवरती सिद्धूने आपली ताकद दाखवली आणि त्यामुळे हा नजाकतेनं भरलेला चौकार बघायला मिळाला. 23 शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबतीनं उपस्थित ऋषिकेश खांडेकर, जो सिद्धांत वारण कोणत्या टायमाला गाडी एक्सलेट करणं हे बरोबर जाणतात आपल्या संघासाठी. नाही, म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून फुलपाड्याच्या अंडरआर्म क्रिकेटचा डॉन म्हणून त्याला आपण म्हणत आलोय. कारण पकॅडॉन. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती मुन्नाने आज प्रभावित केलंय. मुन्ना नाही, आगे वाला बोल नाही सकता यार. नो बॉल. ओहो, खराब बॉल. घोर चुकी, घोर चुकी, घोर चुकी. डगआउट मधून मागे व्हायचंय सगळ्यांनी. डगआउट मधून मागे व्हायचंय. या प्रकारच्या डगआउट चुका मधून मागे व्हायचंय. डगआउट मधून मागे आय व्हायचंय. होप डगआउट की मधून इजा नसावी, पाणी इजा पाणी. मोठी नसावी. पाणी हवाय का? आतापर्यंत बनलेल्या दडपणाला एका झटक्यामध्ये रिलीज केलं आणि ते करण्याचं काम कोणी केलं? कोणीतरी म्हणतील फलंदाजाने. नाही, इथे मोठी मिस्टेक झाली आहे. नो बॉल आलाय आणि त्या गोलंदाजाकडून. नो बॉलमुळे त्याला लायसन मिळालं आणि त्यामुळे त्याने तो फटका मारला आणि तिथे 5 धावा आल्यात. टायमर ऑन आहे. मागील वर्षीची रनरअप टीम यावेळेला फायनलमध्ये दावेदारी पेश करताना दिसते, पण अजून मॅच संपलेली नाही आहे. विजय सावंत 6 बॉल 6ची मॅच अजूनही आठवते आणि त्यावेळेला बंटी गवस आणि सूरज चव्हाण यांच्यामधलं बॅटल कसं रंगलं होतं आपण सर्वांनी बघितलं. इतक्या कम्फर्ट झोनमध्ये गेल्यानंतर 6 बॉल 6चा पाठलाग झाला नव्हता. आता यावेळेला काय 6 मध्ये 5, 6 5च होते. हो, 6 नाही 6 5च होते आणि सूरजला माहिती आहे कारण तोच बॉलर होता. बट बंटी आणि टीम त्यावेळेचा तो क्षण ओ यावेळेचा चेंडू जास्त फ्लाईट, मोठी फ्लाईट आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. इट्स अ नो बॉल. खूप जास्त वरून आला आणि त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाची धाव आज फलकामध्ये add होईल. अल्पेश कळंबेचं स्वप्न पूर्ण होणार. जेव्हा आम्ही श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ जेव्हा तो 37चा रन चेस रुको. करताना हरला होता, रुको जरा, पराभूत सबर झाला करो. होता, रुको तेव्हा जरा. अल्पेश कळंबने मला एवढंच म्हटलं होतं की मी अजून या सामन्यामध्ये जिवंत आहे आणि तो नक्की सांगतोय की मी अजून या सामन्यामध्ये जिवंत आहे. रुको जरा, सबर करो, बहुत कुछ आने वाला है. येस, इट्स अ नो बॉल. हो, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. ख्यातनाम पंच आमच्या वसई विरार मधले गंभीर सर, ज्यांचा कधीही डिसिजन चुकत नाही. आणि हा पंखा फिरलाय. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावरती आता बघूयात या फ्री हिटचा फायदा सौरभ विश्वकर्मा कसे उचलतात. आणि आयोजन कमिटी तयारी करते आणि हा आलाय Match चौकार. फायनली स्वप्न पूर्ण. अल्पेश कळंबे इज विन. कॉंग्रॅच्युलेशन. हँडल बाय डॅडी 11.
जीवदानी माऊलीची संपूर्ण टीम नाचायला आतमध्ये या डान्ससाठी. जीवदानी माऊलीची संपूर्ण टीम नाचायचं आहे. जीवदानी माऊलीची संपूर्ण टीम आपण डान्स करायचा आहे. चलते यूं चलते चलते हम हो गए तुम्हारे, कैसा असर है हम पे खबर है, बदले हैं ये सितारे। ओ यारा क्या दिल ने कहा, क्या तुमने सुना, क्या दिल बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है। काना रंगचे फाटकन तुला मी पाहिलं, तेव्हापासून मन तुझ्यात गोंधलय, पागल बनता बिजोले सावन को पानी, जीतो को सपना की जवानी। फोन पडला, नीलूचा फोन पडला, पहिला खाली बघा, भेटला ना, चला. बादल बरसा बिजुली सावन को पानी, चीतो चीतो मौसम काय सबको जवानी. काना रंगचे फाटकन तुला मी पाहिलं, तेव्हापासून मन तुझ्यात गोंधलय, पागल बनता बिजोले सावन को पानी, जीतो को सपना की जवानी। बादल बरसा बिजुली सावन को पानी, चीतो चीतो मौसम काय सबको जवानी. त्या नारेंगी गावामध्ये तुला मी पाहिलं, तेव्हापासून मन तुझ्यात गुंतलं, ये माल पिएगी हम तो माल पिएगी, नकली तो पार्टी में माल पिएगी। माल पिएगी हमको माल पिएगी, बंदी घर पार्टी का माल पिएगी. ये माल पी- चला आपल्या सर्वांचे आयोजक एकदा तेजस दादाला वरती उचलून घ्यायचंय. शेवटचं गाणं तेजस दादासाठी. चला लवकर जीवदानी माऊलीच्या कोणी सांगा. चला तेजस दादासाठी हात वरती सगळ्यांनी एकदा नाचायचंय. शेवटचं गाणं आहे तेजस दादासाठी. शेवटचे 5 मिनिटं. आयोजक तेजस कांबळी दादा आहे हो लई हुशार, आहे हो लई हुशार, आहे हो लई हुशार. आधार मॅडी दादांचा पोर मेहनत करती फार, अरे मॅडी दादाला पण आतमध्ये घ्यायचंय. मेहनत करती फार. क्रिकेट मैदान गजबजला झाल्या हाऊसफुल त्या खुर्च्या, क्रिकेट मैदान गजबजला झाल्या हाऊसफुल त्या खुर्च्या. फार फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा, आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा, गावागावात चर्चा झाली, गावागावात चर्चा, आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. त्या नारंगीचे फाटकन तुला मी पाहिलं, तेव्हापासून मन तुझ्यात गोंधलय, ये माल पिएगी हम तो माल पिएगी, नकली तो पार्टी में माल पिएगी. माल
हम तो माल पिएंगे माल सके चकना और बीड़ी पिएंगे माल पिएंगे हमको माल पिएंगे माल से चकना और मेरी पिएंगे वैवटे गंडोली आई माझा तडाई वैवटे हे रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हे ललकरी ललकरी येऊन ललकरी 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 येऊन ललकरी ये बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली 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 रा बाबा मलाया बंगाली 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 रा बाबा मलाया बंगाली ये भला भला त्यांच्या उडत दुखला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला ये भला भला त्यांच्या उडत दुखला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला हे लय बरी सगळ्यात लय बरी सगळ्यात लय बरी हे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली 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 रा बाबा आलाय बंगाली 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 रा बाबा आलाय बंगाली चला आपल्या ऋषीरावने 100 रुपये आलेले दास होऊन जाऊ दे की नाही रत्नासारखी जतन केली रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून ग गेली चिमणी माझी उडून ग गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली रत्नासारखी जतन केली रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून ग गेली चिमणी माझी उडून ग गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली विरार शहरी फुलपडा नगरी बैसली आई मंदिरी विरार शहरी फुलपडा नगरी बैसली आई मंदिरी होळ्या भक्तांचा हा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी निशुदादाचे हा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी